जीव किती कबड्डीवर आहे, कबड्डीवर किती प्रेम करणारे नागरिक या शेळगावमध्ये आहेत. उजव्या गॅलरीत बसलेले प्रेक्षक पुरुष मंडळीने कृपया पुरुष मंडळीच्या गॅलरीत जावं. उजव्या बाजूला असलेली पुरुष मंडळी कृपया महिलांना बसण्यास स्थान द्यावं. त्या ठिकाणी बाबुराव जाधव कृपया तुम्ही नाव घेतल्यावर लागते. अजित बोलते कोई आप पूर्ण मग अतिशय खचाखच अशी गॅलरी या ठिकाणी भरत आहे, भरलेली आहे. सुंदर असा खेळ या ठिकाणी होत आहे. टप्पा आहेत आपा बघ. तेवढ्याच चाणाक्ष बुद्धीला अधिकृत पंच या ठिकाणी आपली कामगिरी करत आहेत. महिलांना बसण्याची व्यवस्था वेगळ्या गॅलरीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बाकी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण महिलांच्या गॅलरीमध्ये आपण बसायचं नाही. आपण इतर गॅलरीमध्ये बसून घ्यायचं. मैदानाच्या डाव्या बाजूला गॅलरी खुली आहे. आपण इकडे येऊन स्थानापन्न व्हायचंय. सर्व खेळाडूवर प्रेम करणारे नागरिक याला विनंती करतो सुंदर पकड आणि टाळ्या वाजवायचंय. टाळ्या वाजवून या स्पर्धेमध्ये कौतुक करायचे खेळाडूंचं. सुंदर अशी पकड या ठिकाणी हॅलो इरफान पठाण माईक संपर्क साधा. मुंबई उपनगरच्या मैदानामध्ये पुणे संघाकडून चढाई. अतिशय उंचीपुढे खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. म्हणजे लावणी खेळाडू आपला त्यांच्यामध्ये असणारे कौशल्य दाखवतात आणि ते कौशल्य सर्व शेगाववासियांना दाखवण्याचं काम यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आर्थिक योगदान असेल, इतर योगदान असेल, ते सर्व यात्रा कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खरोखर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी सुंदर अशा स्पर्धेचं नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये या सामन्याचे सरपंच दत्ताजी बांगर सर, आमचे ज्येष्ठ पंच या ठिकाणी सरपंच म्हणून काम पाहत आहेत. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी पंचांची सर्व जबाबदारी आदरणीय भिसे सर यांच्याकडे महाराष्ट्राचे कबड्डी असून यांनी तर अर्ध यश आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं असतं. या संपूर्ण स्पर्धेचे पंच प्रमुख आदरणीय भिसे सर यांचेही या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. हँडल करण्याचा प्रयत्न थर्ड रेड डोआडा रेड पुणे थर्ड रेड डोआडा रेड. या डोआडा रेड मध्ये आपल्याला गुण मिळावा लागेल अथवा आपल्याला पंच बाद घोषित करतील. त्यामुळे आपल्याला पाठ घेणं अतिशय गरजेचं आहे. खेळामधला कस वाढवण्यासाठी, खेळामधला रस वाढवण्यासाठी, खेळामधलं कौशल्य वाढवण्यासाठी खेळाडूंना बाद होऊन पकडल्यामुळे या ठिकाणी रेड रिसीप देण्यात आलेला आहे. कारण मुंबई उपनगरचा खेळाडू अगोदर बाद झाला आणि तो पकडीमध्ये सहभागी झाला, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी रेड रिसीप देण्यात आलेला आहे. अतिशय चाणाक्ष पंच जे की महाराष्ट्रातील कबड्डी असलेल्या पंचांच्या परीक्षा घेत असतात, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले पंच, क्वालिफाईड पंच या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय उस्मानाबादचे जावळे सर, हिंगोलीचे दत्ताजी बांगर सर, आंबेकर सर या ठिकाणी काम पाहत आहेत. पुण्याच्या संघाने या ठिकाणी टाइम आउट घेतलेला आहे. मुंबई उपनगर यांच्याकडून चढाई. 16 नंबरची खेळाडू अतिशय फास्ट चेहरा ठेवून या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा त्या ठिकाणी असणारी तिची चपाळी
आणि रेड मारण्याचा त्या ठिकाणी तिचं कौशल्य सुंदर असं कौशल्य आपल्या खेळाचं दाखवण्याचा प्रयत्न ती करत आहे. पालघर बोनस मारण्याचा प्रयत्न यशस्वी. सेल्फ आउट चला रेडरचा पाय लाडू मध्ये गेल्यामुळे ती सेल्फ आउट या ठिकाणी झालेली आहे. कृपया ज्यावेळी प्रशिक्षक खेळामध्ये व्यत्यय आणतात त्यावेळी त्यांना ताकीद देणं गरजेचं आहे. जर ते वारंवार ताकीद देत असतील तर पंच पुढला निर्णय घेत असतात. खेळामध्ये कुठल्या प्रकार खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी खेळ वाढवण्यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण स्पर्धा दरवर्षी घेतो त्यामुळं महाराष्ट्रातील खेळ वाढत असतो आणि महाराष्ट्रातील खेळ वाढवण्याचं महत्वाचं आणि मोलाचं कार्य यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि याला यात्रा कमिटीला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मुंबई यांच्या वतीने मान्यता देण्यात आलेली आहे. मान्यता घेऊन या ठिकाणी साखळी पद्धतीच्या सामने या ठिकाणी होत आहेत आणि साखळी पद्धतीचे सामने संपल्यानंतर पुन्हा बाद फेरी सुरू होणार आहे. नॉकआउट या ठिकाणी बरेच सामने होणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांना सूचना आहे की आपण सामने संपेपर्यंत या ठिकाणावर कोणी हलायचं नाही. वरचेवर किंवा पुढे होणारे सामने अतिशय सुंदर होणार आहेत. कारण या सामन्यामध्ये संघांचा खरा कस करणार आहे. साखळी सामने ठेवण्याचा उद्देश हाच असतो. नॉकआउट पद्धतीमध्ये जर एखाद्या संघाने एखाद्या संघासोबत खेळ खेळला आणि एकदा तो हरला की त्याला काय करावं लागतं, मैदान सोडून आपल्याला जावं लागतं. परंतु या साखळी सामन्यामध्ये प्रत्येक संघासोबत खेळावं लागतं आणि आपला कस दाखवावा लागतो. आणि कस दाखवण्यासाठी साखळी सामन्याचं आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ग्रामपंचायत कार्यालय शेळगाव आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं सुंदर अशा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी महिलांच्या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी बोलवलेले सर्व संघ अतिशय चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे बोलवण्यात आलेले आहेत. अतिशय ज्येष्ठ खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, राज्यस्तरीय खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि आपला खेळ दाखवत आहेत. आंतरराष्ट्रीय म्हणलं की जो व्यक्ती खेळाडू असतो त्याला वेगळाच अभिमान असतो, वेगळं त्याचं व्यक्तिमत्व असतं. हाफ टाइम चेंज द कोर्ट मध्यंतर सध्या स्कारेल या ठिकाणी मध्यंतर झालेला आहे. खेळामध्ये हार होत असते.